नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती अजून यायच्या आहेत. विद्यार्थी मला मेसेज करतात, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मेसेज करतात आणि कमेंट सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा लिहितात की सर जागा नेमक्या कधी येणार आहे, जाहिरात कधी येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सकाळीच मी जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओ संदर्भात जी माहिती आपल्याला अपडेट मिळाली होती ते अपडेट मी टाकलेला आहे. परंतु आता वेगवेगळ्या जिल्ह्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यानुसार आपण तुमच्यापर्यंत नेमका तुम्ही त्या जिल्ह्यात असाल किंवा त्या विभागात असाल तर तुम्हाला समजेल की तुमचे जे गुण आहेत त्या गुणानुसार तुमचा कट ऑफ किती येणार आहे, तुमचं त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीच्या जागा नेमक्या किती असणार आहेत. तर यावरून ओव्हरऑल आपण काढू शकतो की माझं या ठिकाणी जमेल का, नाही तर दुसऱ्या जिल्ह्याचा आपण विचार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता जी माहिती बघणार आहोत ती नाशिक जिल्ह्याची माहिती बघणार आहोत. नाशिक जिल्हा परिषद अनुदानित ज्या शाळा आहेत, जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, याची माहिती जी आली आहे तो संपूर्ण डेटा, मंजूर पदं किती आहेत, कार्यरत पदं किती आहेत, रिक्त पदं किती आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये किती पदं जास्त आहेत किंवा सर्वाधिक पदं कोणत्या तालुक्यामध्ये रिक्त आहेत, या सर्वांची बाब आपण या ठिकाणी बघणार आहोत किंवा माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असू. विद्यार्थी मित्रांनो, नाशिक जिल्हा परिषद आहे. प्रत्येक जिल्हा परिषदची जेव्हा संच मान्यता होत असते तेव्हा मंजूर पदांचा विचार केला जातो, कार्यरत पदे किती आहेत आणि या दोन्ही पदांवरनं रिक्त पदं किती असणार आहेत ती आपल्याला माहिती होणार आहे. मंजूर पदं या ठिकाणी 11,186 मंजूर पदं आहेत. त्यात कार्यरत पदं सध्या 10,095 पदं ही कार्यरत आहेत आणि त्यानंतर या दोन्ही पदांमधनं वजा जर केला आपण, म्हणजे 11,000 मध्ये मंजूर पदा म्हणून कार्यरत पदं, तर रिक्त पदं जी आहेत ही रिक्त पदं 1,095, म्हणजे सर्वाधिक सध्याचा आकडा जो दिसताय आपल्याला तर हा नाशिक जिल्ह्याचा दिसताय. यापूर्वी 995 आकडा जो हा पालघर जिल्ह्याचा होता आणि आता आपल्याला हा आकडा जो दिसताय नाशिक जिल्ह्याचा आहे, जो 1,000च्या पार गेलेला आहे, म्हणजे 1,095 जागा या रिक्त दिसताय. म्हणजे मग या फक्त प्रायमरीच्याच आहेत का, तर नाही, प्रायमरीच्या सुद्धा आहेत, माध्यमिकच्या सुद्धा आहेत. म्हणजे ऑल सब्जेक्ट टीचर म्हणजे प्राथमिकचा आणि पदवीधर शिक्षक जो आहे त्यांचा सुद्धा यात इन्क्लूड जागा असणार आहेत. मग यामध्ये सर्वाधिक ज्या जागा आहेत त्या जागा कोणत्या तालुक्यात आहेत, तर सर्वाधिक जागांचा आपण जर विचार केला तालुक्याचा संच मान्यतेनुसार मिळालेली जी माहिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर नांदगाव जो तालुका आहे, या नांदगाव तालुक्यात संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा आहे, म्हणजे 201 जागा या सर्वाधिक नांदगाव तालुक्यामध्ये आहे. त्यानंतर मालेगाव जो तालुका आहे, या मालेगाव तालुक्यामध्ये 161 जागा या रिक्त आहेत आणि निफाड जो तालुका आहे यामध्ये 91 जागा, म्हणजे सर्वाधिक जागा असणारी रिक्त असणारी ही जी तालुके आहेत हे नांदगाव 201, मालेगाव जो आहे 161 आणि निफाड आहे 91. मग यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या माध्यमाच्या आहेत किंवा कोणत्या विषयाच्या आहेत, तर वारंवार मी तुम्हाला सांगतोय, माझे व्हिडिओ सुद्धा आहे की सर्वाधिक जागा या मॅथ आणि सायन्सच्या असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. इथे सुद्धा मॅथ आणि सायन्सच्या सर्वाधिक जागा म्हणजे किती, तर टोटल जागा जर आपण पकडल्या तर 366 जागा या एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. या 366 जागा आपल्याला यात पाहायला मिळत आहे. म्हणजे यात सर्वात जास्त मॅथ आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की माझा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर लक्षात घ्यायचं की आपण जर सायन्स आणि मॅथ विषय घेऊन जर टीईटी 2 पेपर पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी संधी, खूप जास्त मोठी संधी आहे. 366 जागा एकाच जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भाषाच्या ज्या जागा आहेत, भाषा विषयाच्या जागा, त्यात 226 जागा भाषा विषयाच्या आहेत आणि पदवीधर जे आहेत, पदवीधरच्या जागा आहेत 277 जागा या पदवीधरच्या आहेत. आपण विद्यार्थी मित्रांनो, काही जे आपले उमेदवार जे आहेत 1,80,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्यापैकी काही विद्यार्थी सामाजिक शास्त्रांचे आहेत आणि हा आकडा जो आहे हा सर्वाधिक आकडा जास्त आहे. पण नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला एक धोकादायक बाब या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ते म्हणजे सामाजिक शास्त्र विषयाचे जे काही शिक्षक आहेत किंवा जागा ज्या आहेत त्या अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून आपण जर सामाजिक शास्त्र विषय घेऊन जर आपण पास झालेला असेल सीटीईटी पेपर, तर तुम्हाला सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. परंतु सायन्स आणि मॅथ या दोन्ही विषयासाठी वर्णी या विद्यार्थ्यांची लागणार आहे. भाषा विषयाच्या सुद्धा 226 जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशा पद्धतीनं ह्या 1,095 जागा या रिक्त जागा आपल्याला या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. आपण जर विद्यार्थी मित्रांनो अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि महत्वाचा विषय असा की पेसा क्षेत्राच्या जागा सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या टोटल जागा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. नाशिकमध्ये जे काही पेसा क्षेत्र असेल त्या पेसा क्षेत्रांचा कट ऑफ सुद्धा कमी येईल. दुसरी बाब अशी की या 1,095 जागा आहेत, यामध्ये 140,
20 पर्यंत म्हणजे 140 पासून 120 पर्यंत असणारा विद्यार्थी ओपन असेल किंवा इतर कॅटेगरीचा प्रवर्गातील विद्यार्थी असेल तर त्यांना मात्र या ठिकाणी संधी मिळणार आहे, महिलांना सुद्धा संधी मिळणार आहे. ही जी माहिती आहे ही माहिती विश्वसनीय माहिती आहे, अपडेट माहिती आहे, गुगलवरून आपण घेतलेली आहे आणि जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी सुद्धा दिलेली माहिती आपल्याला मिळालेली आहे. यावरूनच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून मला संपर्क साधता येईल, माझ्याशी तुम्हाला बोलता येणार आहे आणि आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना प्राधान्यक्रम टाकताना मात्र आपण तुम्हाला मदत करणार आहोत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.